काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदेंनीही ईव्हीएमवरती आता संशय व्यक्त केलाय। ईव्हीएम मॅनिप्युलेट करून भाजपनं 133 जागा जिंकल्या, तरी सुद्धा भाजपच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरती आनंद नाही, अशी टीकाच शिंदेंनी केली आहे। तर ही लोकशाही पद्धतीनं झालेली निवडणूक नसून काही गोष्टीत भाजपनं षडयंत्र केल्याचा दावाही प्रणिती शिंदेंनी केलाय। खासदार प्रणिती शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा, अन्यथा आगामी निवडणुका स्वबळावर लढू, अशी आक्रमक भूमिकाच ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळींनी घेतली आहे। प्रणिती शिंदेंनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडदींना पाठिंबा जाहीर केला होता, त्यावरून आता कोळी आक्रमक झालेत। मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। अविनाश जाधवांनी ठाणे शहर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झालाय। दरम्यान त्यांनी अचानक राजीनामा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत। अंतरवाली सराटीमध्ये यंदा घराघरातील मराठे सामूहिकरित्या आमरण उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती जरांगे पाटलांनी दिली आहे। तसंच राज्यभरातले मराठे आता गावागावात नाही तर एकाच ठिकाणी आमरण उपोषण करणार असल्याचंही जरांगे म्हणाले। ईव्हीएम विरोधात मनसे आक्रमक झाली असून वाढलेली 65,000 मतं यांनाच कशी पडली, असा सवाल आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केलाय। तसंच हे सगळं संशयास्पद असल्याचंही माजी आमदार राजू पाटील म्हणाले।